गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. आपण आजच्या व्हिडिओमध्ये विचारसरणी हा घटक अभ्यासणार आहोत. राजकीय सिद्धांताचा इतिहास दाखवतो की सुरुवातीच्या राजकीय संकल्पना अस्तित्वात आल्या. या राजकीय संकल्पना सुरुवातीला अस्तित्वात आलेल्या होत्या. यामध्ये उदाहरणार्थामध्ये न्याय आहे, समता, स्वातंत्र्य, कायदा, शोषण यासारख्या. जसं की समाजामध्ये व्यक्ती जेव्हा राहत असतो तर व्यक्तीला विविध अशा समस्यांचा विचार किंवा सामना हा करावा लागत असतो आणि त्यातूनच या स्वातंत्र्य, समता, कायदा यासारख्या राजकीय संकल्पना अस्तित्वात येत असतात. या सर्व संकल्पना एक दुसऱ्याशी पूरक म्हणून किंवा परस्पर विसंगत म्हणून एक दुसऱ्याशी जोडलेल्या आहेत. तर या सर्व संकल्पना एकमेकांशी जोडलेल्या म्हणजे परस्पर संबंध यामध्ये दिसून येतो. या संकल्पना अतिशय पद्धतशीरपणे जोडल्या तर संपूर्ण सामाजिक जीवनाला नियंत्रित करणारा एक विचारांचा संच तयार होतो. तर एकमेकांशी या जोडल्या तर एक प्रकारे विचारांचा संच, जसं की आताच मी सांगितलं की समाजामध्ये जेव्हा आपण राहत असतो तर वेगवेगळ्या समस्या आपल्या सामोरे येत असतात. त्यामुळे यासारख्या समस्या किंवा यासारखे विचार आपल्या समोर उद्भवत असतात. एक विचारांचा संच या विचारांच्या संचालाच विचारधारा अशी संज्ञा प्राप्त झालेली आहे. यालाच आपण विचारांचा संच असे संबोधू शकतो. या अर्थाने स्पष्ट करावयाचे झाल्यास विचारांची व्यवस्थाबद्ध मांडणी म्हणजेच विचारसरणी होय. विचारांची व्यवस्थाबद्ध अशी मांडणी जेव्हा केली जाते तेव्हाच विचारसरणी असे त्याला संबोधले जात असते. यामध्ये व्याख्येमध्ये विचारसरणीच्या अर्थाच्या संदर्भात काही विद्वानांची मते महत्त्वाची आहे. यामध्ये काही विद्वानांची, शास्त्रज्ञांची मते सांगितलेली आहे. विचारांचे मूर्तरूप म्हणजे विचारसरणी होय. मॅनरिनच्या मते सांगितलेले आहे की विचारांची मूर्त अशी रूप जेव्हा प्रदान केल्या जाते, मूर्त अशी रूप त्याला प्राप्त होत असते, त्यालाच आपण विचारसरणी असे संबोधू शकतो. मॅनरिनच्या मताला अधिक स्पष्ट करणारे मत आहे शुलोत्तर या अभ्यासकांच्या मते व्यक्तीच्या अमूर्त विचारांची व्यवस्थाबद्ध मांडणी. व्यक्तीचे जे काही अमूर्त विचार आहे तर या अमूर्त विचारांची व्यवस्थाबद्ध अशी मांडणी केल्या जात असते, त्यालाच आपण विचारसरणी किंवा विचारधारा असे संबोधू शकतो. त्यानंतर बघूया विचारसरणीच्या अभ्यासाची आवश्यकता. तर ही विचारसरणीचा अभ्यास का करणे गरजेचे आहे किंवा आवश्यक आहे तर ते बघूया. गट निर्माण करते. जगात अनेक राजकीय पक्ष आहेत. जगामध्ये अनेक प्रकारचे राजकीय पक्ष दिसून येतात. अनेक दबाव गट आहेत. राजकीय पक्ष आहे त्याचबरोबर दबाव गट आहे. विविध असे पक्ष किंवा दबाव गट निर्माण होण्याचे कारण म्हणजेच जी विचारसरणी आहे तर ती विचारसरणी, प्रत्येकाची विचारसरणीमध्ये फरक असतो, बदल असतो. यामुळेच या दबाव गटाची आणि राजकीय पक्षाची ही निर्मिती होत असते. त्याचे कारण म्हणजेच विचारसरणी होय. विचारसरणी या गटाला दुसऱ्या गटापासून अलग करते. विचारसरणी काय करत असते, एका गटापासून दुसऱ्या गटामध्ये स्थानांतरण होत असते. कशामुळे तर विचारसरणीमुळेच. एक मोठा गट असेल तर या मोठ्या गटातून जेव्हा छोटा गट कशामुळे निर्माण होत असतो, या विचारसरणीच्या प्रभावामुळेच. गटांची वेगळीकता समजून घेण्यासाठी विचारसरणीच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. तर ही गटाची वेगळीपणा जर समजून घ्यायची असेल तर या विचारधारेची अभ्यास करणे फार गरजेचे आहे. त्यानंतर आहे सेकंड नंबरमध्ये ओळख दाखवितो. प्रत्येक गटाचे वेगळेपण स्वतंत्र ओळख विचारसरणी दाखवतो. एखादा जर वेगळा गट असेल किंवा प्रत्येक जो गट आहे तर त्याची वेगळी अशी विचारसरणी दाखविलेली असते. जसं की काँग्रेस पक्षाची वेगळी विचारसरणी आहे, भारतीय जनता दलची वेगळी, मनसेची वेगळी. म्हणजे प्रत्येक जो पक्ष आहे किंवा दबाव गट आहे तर त्याची वेगवेगळ्या पद्धतीची विचारसरणी ही दिसून येत असते. तर हे वेगळेपण जेव्हा दाखविण्यासाठी विचारसरणीचा अभ्यास फार गरजेचा आहे. जसं की आपण प्रत्येकाच्या एका कुटुंबामध्ये जरी राहत असेल तरी प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात आणि या विचारांच्या सानिध्यातूनच आपण योग्य तो निर्णय घेण्यास मदत होत असते. त्यानंतर आहे थर्ड नंबरमध्ये संरचना सुचवते. प्रत्येक विचारसरणी तिच्या ध्येय प्राप्तीसाठी निश्चित राजकीय रचनेचा आराखडा सुचवत असते. तर प्रत्येकाची जी विचारसरणी आहे त्यानुसार वेगळा असा आराखडा निर्माण करत असते
आणि वेगळे असे ज्याची विचारसरणी ज्या पद्धतीची असेल त्यानुसार तो ध्येयाचा किंवा आपली जी काही उद्दिष्ट आहे त्याचा विचार करत असतो. प्रत्येक विचारसरणी असा दावा करीत असते की तिने मांडलेली राजकीय रचनाच फक्त ध्येय प्राप्तीपर्यंत नेऊ शकते. तर जी काही व्यक्ती आहे, आपण असो की दुसरा व्यक्ती असो, तो काय विचार करत असतो, जे माझे विचार आहे तर ते सर्वात श्रेष्ठ आहे किंवा हे ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत होत असते. उदाहरणार्थ, साम्यवादी विचारसरणी एकपक्ष पद्धतीची रचना सुचवते. जी साम्यवादी विचारसरणी आहे ती एकपक्ष पद्धतीची रचना सुचवित असते. उदारमतवादी अनेक पक्ष पद्धतीला मान्यता देते. तर उदारमतवादी अनेक पक्ष पद्धतीला मान्यता देत असताना दिसून येते. प्रत्येक राजकीय व्यवस्थेत जो रचनात्मक बदल असतो तो विचारसरणीमुळेच. तर प्रत्येक जी राजकीय व्यवस्था आहे किंवा राजकीय संबंध आहे, तर ही रचनात्मक जे काही बदल घडून येतात ते कशामुळे, तर या विचारसरणीमुळेच हे बदल दिसून येतात. त्यासाठी अभ्यासाची आवश्यकता आहे. तर त्यासाठी या विचारसरणीचा अभ्यास करणे फार गरजेचे आहे. 4 नंबरमध्ये दिलेले आहे राजकीय व्यवस्था स्वीकारतो. प्रत्येक राजकीय व्यवस्था एखाद्या विचारसरणीला स्वीकारतो. प्रत्येक जी काही राजकीय व्यवस्था आहे किंवा दबाव गट आहे किंवा कोणतेही पक्ष असो किंवा एखादी संघटना असो, तर ती विशिष्ट अशा विचारसरणीला मान्यता देत असते. ती त्या राजकीय व्यवस्थेची विचारसरणी होते. तर ती एका विशिष्ट राजकीय पक्षाची किंवा संघटनेची विचारसरणी ही ठरत असते. उदाहरणार्थ, भारताची समाजवादी विचारधारा होती. तर भारताची समाजवादी विचारधारा होती. अमेरिकेची उदारमतवादी लोकतांत्रिक विचारसरणी आहे. तर अमेरिकेची उदारमतवादी लोकतंत्रवादी विचारसरणी आहे. चीनची साम्यवादी आहे असे मानले जाते. राजकीय व्यवस्था विशिष्ट पद्धतीनेच काम का करते ते समजण्यासाठी विचारसरणीचा अभ्यास आवश्यक आहे. तर राजकीय व्यवस्था ही विशिष्ट अशा पद्धतीने काम का करते यासाठी विचारसरणीचा अभ्यास आपणास फार गरजेचा आहे. तर एकंदरीत सांगायचे झाल्यास जी राजकीय व्यवस्था आहे तर ती राजकीय व्यवस्था स्वीकारताना या विचारसरणीचा प्रभाव हा व्यक्तीवर व समाजावर व राजकीय व्यवस्थेवर पडताना दिसून येतो. अशा पद्धतीने आपण विचारसरणीचे प्रस्तावनेमध्ये बघितलेले आहे. व्याख्या बघितली, प्रस्तावना, व्याख्या आणि अभ्यासाची राजकीय विचारसरणीची का आवश्यकता आहे तर ते बघितलेले आहे. थँक्यू.